मोसंबीची आमच्या खूप नुकसान झालेली आहे. मुलीचं लग्न केलं, मोसंबीच्या जीवावरच केलं लग्न, परंतु त्याचे आता काही फळं भेटलेच नाही आम्हाला. सगळे फळं जे आलेले ते गळून गेले. आता काय करायचं? आता व्याजानं काढलेले पैसे कसे द्यायचे आता आम्ही? आता 2-3 लाख रुपये याला जमिनीला खर्च लावला, खत दिलं, हे केलं, शेणखत टाकलं, परत गावरान खत टाकलं. आता काय करायचं? जो फळबाग आहे हे म्हणजे सतत पावसामुळे पूर्ण अशी मोसंबी वगैरे गळ होती, म्हणजे पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. आता बाग तोडायचा होता आम्हाला, पण हे पूर्ण पाणी साचल्यामुळं हे पूर्ण फळं वगैरे आहेत ते पूर्ण खाली पडत आहेत. आणि 5-6 वर्षापासून पूर्ण याला आम्ही पाणी वगैरे घालतो. ते सतत पाणी पावसामुळे काय होतंय, हे पाणी साचल्यामुळे हे झाडं वगैरे पिवळे पडू लागलेत, काही झाडं वाळू राहिलेत. म्हणजे पूर्ण 100%च नुकसान होणार आहे. झाडं पण जाणार आहेत आमचे आणि ह्या वर्षीचं फळं पण गेलेले आहेत पूर्ण. सध्याला म्हणजे आम्ही एक आमच्या भावाच्या शेतामध्ये उभा ईश्वरनंद चक्रधर मस्के यायचं 5 एकरचा पूर्ण कापूस, त्याला बोंड नाही राहिलं, निस्त्या काड्या उभा राहिलेल्या सध्याला. आणि एकही म्हणजे त्याच्यापासून असं 1 रुपयाचाही उत्पन्न होणार नाही. कमीत कमी 1 लाख रुपयाचा 5 एकरला खर्च झालेला आहे. खत टाकणं, नांगरणी, कोळपणी, खुरपणी सगळं म्हणजे एक सध्याला काहीच भेटणार नाही याच्यामधून. शासनाकडे आमची भरीव अशी मदत भेटली पाहिजे. या पिकाला जे खर्च झाला तेवढी तर मदत भेटलीच पाहिजे. पण आम्हाला सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची जी कर्जमाफी, आमच्यावर सध्याला सगळ्याच गावावर कर्ज आहे आणि आमच्या पूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 हेक्टरची का मर्यादा असाना, पण त्यांनी अनुदान वाढून द्यावा. नाही काही ते 50,000 हेक्टर द्यायला पाहिजे. 1 लाख रुपये पाहिजेत आम्हाला या फळबागासाठी.